गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजपासून आपण लेटेस्ट चालू घडामोडी हे नवीन अपडेट चालू करणार आहोत. तर ते ग्रामसेवक, कृषीसेवक सर्वच एक्झामसाठी आवश्यक असे क्वेश्चन असणार जे लेटेस्ट घडामोडीवर आधारित आहे आणि जे आताचं आहे ते नवीनच आहे. सर्व जे एक्झामच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा आणि जे लेक्चर होते त्याला पण लाईक करा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर तुम्हाला मिळून जाईल लगेचच्या लगेच. त्याच्यामुळे लाईक करून ठेवा लेक्चरला. चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे? तर बघा कोणाची निवड होणार आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. शिबू सोरेन, मधु कोडा, चंपाई सोरेन, कन्हैया कुमार. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, चंपाई सोरेन यांची निवड होणार आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि येणाऱ्या एक्झामसाठी कृषीसेवक, ग्रामसेवक, तलाठी, झटपी भरती हे सर्व एक्झामसाठी आवश्यक आहे. भारत कोणत्या देशात मस्तक येथे लष्करी करण्याच्या खरेदीसह संरक्षक गुंतवणूक करार करण्यात आला आहे? तर बघा भारत कोणत्या देशात? सौदी अरेबिया, ओमान आणि काय इंडोनेशिया, कॅनडा. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ओमान. आपलं राईट आन्सर येणार ओमान या देशासोबत. भारत आणि ओमान या देशात मस्तक येथे लष्करी सरावाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, ओमान देशासोबत. नेक्स्ट बघा, मस्तक येथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे? तर कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे? कृषी, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण. तर आपलं राईट आन्सर काय ना, संरक्षण. बघा राईट आन्सर आहे संरक्षण. नेक्स्ट बघा, मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? तर बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयांमध्ये? तर बघा नाशिक, मुंबई, पुणे, लातूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पुणे. पुणे या शहराचा सहभाग आहे. लक्षात ठेवा, मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग पुणे या जिल्ह्याचा समावेश आहे पुण्यातील महाविद्यालयांमध्ये. महाराष्ट्रातील पुणे देशातील टॉप 10 महाविद्यालयांमध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे? तर बघा कोणत्या राज्यातील मंदिरात? केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, आसाम. तर कोणत्या राज्यातील मंदिरात म्हणजे जे हिंदू नाहीत अशांना प्रवेश देण्याचा निर्णय, म्हणजे त्यांना प्रवेश नाही द्यायचा असा निर्णय कोणी घेतला आहे? मद्रास हायकोर्टाने दिला आहे. तर कोणत्या राज्यातील मंदिरात? बघा केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, आसाम. तर तमिळनाडू. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, तमिळनाडू राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? मद्रास उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, केरळ उच्च न्यायालय. तर आपलं राईट आन्सर काय ना, मद्रास उच्च न्यायालय. बघा मद्रास उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की जे हिंदू नाहीत त्यांना तमिळनाडू राज्यातील मंदिरात प्रवेश मिळणार नाही. लक्षात ठेवा, लेटेस्ट घडामोडीचे क्वेश्चन आहे ते. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत? तर बघा क्वेश्चन नीट वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहे? तर बघा एअरटेल पेमेंट बँक, पंजाब नॅशनल बँक, पेटीएम पेमेंट बँक. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, पेटीएम पेमेंट बँक. ऑप्शन 4 पेटीएम पेमेंट बँक या बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. लक्षात ठेवा,
नेक्स्ट बघा, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर कोणाची निवड झाली? आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली, जस शहा, रॉजर बिन्नी, शरद पवार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, जस शहा. जस शहा यांची निवड झाली आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी. जस शहा, लक्षात ठेवा, जस शहा. नेक्स्ट बघा, BCCIचे सचिव जस शहा. बघा, कशाचे सचिव आहे? BCCIचे सचिव आहे जस शहा. यांची सलग कितव्यांदा आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर कितव्यांदा झाली आहे? दुसऱ्यांदा, पाचव्यांदा, चौथ्यांदा, तिसऱ्यांदा. तर आपलं राईट आन्सर काय ना? तिसऱ्यांदा. बघा, तिसऱ्यांदा निवड झाली आहे त्यांची, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. BCCIचे सचिव जस शहा यांची सलग तिसऱ्यांदा आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर बघा ऑप्शन, कोणत्या राज्याने पटकावले आहे? 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद केरळ, गोवा, महाराष्ट्र, आसाम. तर आपलं राईट आन्सर काय? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राने पटकावले आहे 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकले? तर कोणत्या राज्याने जिंकले सर्वाधिक पदके क्रीडा स्पर्धेत? महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, मणिपूर. तर आपलं राईट आन्सर काय ना? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राने 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके ही जिंकली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकले? बघा, पदके किती जिंकले ते पण दिले, त्याची संख्या लक्षात ठेवा, ते पण महत्त्वाचं आहे. आणि सर्वच क्वेश्चन महत्त्वाचे जे एक्झामच्या दृष्टीने आवश्यक आहे. तलाठी, पोलीस भरती, ZP भरती, ग्रामसेवक, कृषीसेवक. आता येणाऱ्या ग्रामसेवक पेपरसाठी अत्यंत आवश्यक असे क्वेश्चन आहे ते, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. जेही लेक्चर होत राहते ते अटेंड करा आणि लाईक करत चला, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर तुम्हाला लगेच मिळून जाईल. बघा, तर किती आहे संख्या पदकांची? किती पदके जिंकले? 150, 155, 154, 158. तर आपला राईट आन्सर काय येणार? 158 पदके जिंकली आहे महाराष्ट्राने 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत. महाराष्ट्राने अव्वल प्रथम क्रमांकावर आहे आणि 158 पदके जिंकले, हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकले? बघा, त्यात सुवर्ण पदके किती आहे, रौप्य किती आहे आणि हे पण लक्षात ठेवा. तर किती सुवर्ण पदके जिंकली महाराष्ट्राने? 34, 38, 33, 35. तर आपलं राईट आन्सर काय ना? 38 पदके ही जिंकली आहे महाराष्ट्राने, लक्षात ठेवा, 38. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकले? बघा, कोणत्या खेळात जिंकले? एक क्वेश्चन हा महत्त्वाचा आहे, कारण कोणता पण क्वेश्चन विचारू शकते, त्याच्यामुळे मी सर्वच क्वेश्चन त्यात ॲड केले. तर कोणत्या खेळात जिंकले? 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली? जलतरण, खो खो, कबड्डी, टेनिस. तर आपलं राईट आन्सर काय? जलतरण. बघा, जलतरणमध्ये जिंकले सर्वाधिक पदके महाराष्ट्राने. नेक्स्ट बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तामिळनाडू राज्याने किती पदके जिंकले? तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर तामिळनाडू राज्य आहे. आणि किती पदके जिंकले तामिळनाडू राज्याने? 88, 90, 98, 80. तर आपलं राईट आन्सर काय ना? तामिळनाडू राज्याने 98 पदके जिंकली आहे, लक्षात ठेवा. किती? तर 98. महत्त्वाचं आहे, एक पॉईंट महत्त्वाचा आहे, एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. चला बघा, नेक्स्ट 17 नंबरचा क्वेश्चन आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर कोणाला देण्यात येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार. बघा, पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर ऑप्शन बघा, द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, रमेश बैस, मनोज जरांगे पाटील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष, डॉक्टर बिपिन अग्रवाल अधिकार, अर्थतज्ञ अजित रांडे. तर आपलं राईट आन्सर काय? डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती केलेल्या 4 सदस्यापैकी किती महिलांचा समावेश आहे? तर बघा, 4 सदस्यापैकी किती महिला आहे? 2, 3, 1, 4. तर राईट आन्सर काय येणार? 1 महिला आहे 4 सदस्यापैकी 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य. त्याच्यापैकी महिलाही 1 आहे, 4 हे पुरुष आहे. नेक्स्ट बघा, देशाचे जानेवारी महिन्यात आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर बघा, देशाचे जानेवारी जून 2024 या महिन्यात आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले? तर 1.78, 1.80, 1.67, 1.72. तर किती आहे? 1.72. देशाचे जानेवारी महिन्यात आतापर्यंत दुसरे सर्वाधिक GST कर संकलन हे 1.72 कोटी रुपये झाले आहे. लक्षात ठेवा, 1.72 कोटी. नेक्स्ट बघा, देशाच्या आतापर्यंतचे सर्वाधिक GST कर संकलन 1.78 लाख कोटी रुपये कोणत्या महिन्यात झाले? तर बघा, आताच क्वेश्चन सांगितलं आहे जानेवारी महिन्यात, एप्रिल 2023, मार्च 2023, जून 2023. तर आपलं राईट आन्सर काय ना? एप्रिल 2023. बघा, एप्रिल महिन्यापासूनची सुरुवात होते, त्याच्यामुळे एप्रिल 2023 त्याचं राईट आन्सर येणार. नेक्स्ट बघा, 2024 वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत भारतातील किती पाणथळांचा समावेश करण्यात आला आहे? तर किती पाणथळ स्थळ आहे 2024 वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत भारतातील विचारलं आहे? तर 6, 4, 5, 7. तर राईट आन्सर काय येणार? 5. बघा, 5 स्थळांचा समावेश करण्यात आला आहे 2024 वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत. भारतातील पाणथळांचा समावेश 5 आहे. नेक्स्ट बघा, भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर किती आहे? 75, 80, 85, 70. तर आता किती झाले? एकूण 80 झाली आहे. लक्षात ठेवा, एकूण 80 रामसर स्थळांची संख्या झाली आहे. आधी 75 होती, आता 2024मध्ये 80 झाली आहे. 5 वाढले आहे, तर 80 झाली आहे संख्या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. रामसर स्थळांची संख्या किती झाली आता 2024मध्ये? 80 झाली आहे. लेटेस्ट क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. एक क्वेश्चन नीट वाचा, सर्व एक्झामसाठी आवश्यक आहे. आणि तुम्हाला एक जरी क्वेश्चन चुकला तुमचे मार्क्स जाणार, त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. आता रामसर स्थळांची संख्या ही 80 झाली आहे. 5 वाढलेले आहे 2024मध्ये, आधी 75 होते. एक क्वेश्चन मला पण लेटेस्ट घडामोडीचा आणायला मेहनत लागते, त्याच्यामुळे माझी मेहनतचं पण काही चीज करा, व्यवस्थित वाचत चला, जेणेकरून मला पण बरं वाटेल की तुम्हाला काही फायदा होत आहे. नेक्स्ट बघा, 11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या
चालण्याच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबच्या मंजू राणीने सुवर्णपदक जिंकले आहे? तर बघा 11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या किती किलोमीटर शर्यतीत पंजाबची मंजू राणी सुवर्णपदक जिंकले आहे? किती किलोमीटरच्या? 12, 13, 11, 10. तर राईट आन्सर काय ना 10 किलोमीटर. 11व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या शर्यतीत पंजाबच्या मंजू राणी, नाव पण लक्षात ठेवा, मंजू राणी यांनी सुवर्णपदक जिंकले आहे 10 किलोमीटर चालणे. नेक्स्ट बघा 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना नामांकन मिळाले? तर बघा 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना नामांकन मिळालेले आहे? तर 10, 12, 11, 15. तर आपला राईट आन्सर काय येणार 11. 11 किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे. बघा 11 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? प्रजासत्ताक दिनानिमित्त हरियाणा, ओडिसा, पंजाब, त्रिपुरा. आपला राईट आन्सर काय येणार ओडिसा. ओडिसा राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात. नेक्स्ट बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे? पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मेघालय, गुजरात. आपलं राईट आन्सर काय येणार गुजरात. गुजरात राज्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत गुजरात राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. लक्षात ठेवा गुजरात. कन्फ्यूज होणारा एक क्वेश्चन आहे वरचा आणि तो, त्याच्यामुळे नीट वाचा. नेक्स्ट बघा देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? बघा तटरक्षक दिन, भारतीय तटरक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो देशात? 1 फेब्रुवारी, 31 जानेवारी, 30 जानेवारी, 2 फेब्रुवारी. तर आपलं राईट आन्सर काय 1 फेब्रुवारी हा देशात दरवर्षी तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय तटरक्षक दिन 1 फेब्रुवारी लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्यात यंदाच्या गळीत हंगामात किती लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे? तर 56, 64, 62, 54. आपलं राईट आन्सर काय ना 64. महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या गळीत हंगामात किती 64 लाख टन साखरेचे उत्पादन हे झाले आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 64 लाख टन साखरेचे उत्पादन हे झाले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा नेक्स्ट 2022-23 आर्थिक वर्षात देशातून किती टन हळद निर्यात झाली आहे? तर किती टन हळद निर्यात झाली आहे 2022-23 आर्थिक वर्षात? 1,80,075 टन, 1,50,000, 1,90,000, 1,70,085. तर किती झाले? ऑप्शन डी 1,70,085 एवढी हळद ही निर्यात झाली आहे 2022-23 आर्थिक वर्षात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर कालावधीत किती लाख कोटींवर पोहोचली आहे? तर किती लाख कोटींवर पोहोचलेली आहे देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत? 9.70 कोटी, 70 लाख कोटी, 9.80 लाख कोटी, 9.82 लाख कोटी, 9.72 लाख कोटी. तर 9.82 लाख कोटींवर पोहोचली आहे देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत. लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर महिन्यात 9.82 लाख कोटीवर पोहोचलेली आहे. नेक्स्ट बघा देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर 2023
कालावधीत आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या प्रमाणात किती टक्के आहे? तर किती टक्के? 55%, 50%, 45%, 40%. आपलं राईट आन्सर काय येणार? 55% आहे. देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर 2023 कालावधीत आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या प्रमाणात 55% आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या देशाने स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बवर विमान बनवले आहे? तर कोणत्या देशाने बनवले आहे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बवर विमान? भारत, जपान, श्रीलंका. भारताने बनवलेले आहे. बघा ऑप्शन ए नगरचं चुकीचा ऑप्शन दिलेला आहे याच्यात. कोणत्या देशाने बनवलेले आहे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्ब विमान? तर भारत. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. भारताचे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बवर विमान कंपनीने बनवलं. कोणत्या कंपनीने बनवले? HAL, इंडिगो, फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी, एअर इंडिया लिमिटेड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन सी, फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या भारताचे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बर विमान या कंपनीने बनवलेले आहे. लक्षात ठेवा. फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावट मानवरहित बॉम्बर विमानाला युद्ध म्हटले जाते. तर कोणते युद्ध म्हटले जाते? ADT 200A, FWD 200B, IND म्हणजेच इंडियन 300 AMK 500K. तर काय आन्सर राईट आहे? ऑप्शन बी राईट आन्सर आहे. FWD 200B. FWD 200B हे युद्ध म्हटले जाते. त्या युद्धाला मानवरहित बॉम्बवर जे विमान काढले आहे त्या युद्धाला FWD 200B असे नाव देण्यात आले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. भारताने बनवलेले आधी स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान सुमारे किती वजन व पत्ते? तर किती वजनाचे? 150, 140, 180, 100. तर 100. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. भारताचे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बर विमान FWD 200B चा वेग ताशी किती किलोमीटर आहे? तर किती आहे ताशी किलोमीटर वेग? 300, 350, 370, 390. आणि आपला राईट आन्सर आहे 370. बघा. भारताचे स्वदेशी बनावट पहिले मानवरहित बॉम्बर विमान FWD 200B चा वेग किती आहे? 370 किलोमीटर आहे. ताशी वेग 370 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. भारताच्या पहिल्या स्वदेशी कवच मानवरहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? भारताच्या पहिल्या स्वदेशी कवच मानवरहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन किती किलोमीटरवर आहे? 250, 228, 260. तर आपलं राईट आन्सर आहे ना 200 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2023 ते 24 या कालावधीत कुटुंबात किती लाख टन तुरीचे उत्पादन आहे? तर किती लाख टन तुरीचे उत्पादन झाले आहे? केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2023-24 या कालावधीत 30 लाख टन, 40 लाख टन, 50 लाख टन, 35 लाख टन. तर आपलं राईट आन्सर काय ना 30 लाख टन एवढे तुरीचे उत्पादन झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात बघा 30 लाख टन एवढे तुरीचे उत्पादने झाले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. 2023-24 मध्ये भारताने किती लाख टन तूर आयात केली होती? किती लाख टन तूर ही आयात केली होती 2023-24 मध्ये भारताने? 8.88, 6.65, 9.55, 7.75. तर आपला राईट आन्सर काय येणार? 7.75 लाख टन एवढी तूर ही आयात केली होती 2023-24 मध्ये
भारताने आयात केली, लक्षात ठेवा, आयात केली 7.75 लाख टन. नेक्स्ट बघा, भारतातील पहिली CNG बाईक कधी लॉन्च केली जाते? तर 1 जून 2024, 4 जून 2024, 18 जून 2024 आणि 15 जून 2024. तर आपलं राईट आन्सर काय? 18 जून 2024 या कालावधीत भारतातील पहिली CNG बाईक ही लॉन्च केली होती. नेक्स्ट बघा, ICC क्रिकेटने दिलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या संघाने वनडे T20मध्ये अव्वल स्थान राखले आहे? तर कोणत्या देशाच्या संघाने वनडे T20मध्ये अव्वल स्थान राखले? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सीमा, भारत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भारत. काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत? तर बघा, थोडी मिस्टेक झालेली आहे याच्यात, पॉईंट म्हणजे नंबर वगैरे देण्यात, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला वाचण्यात काही प्रॉब्लेम नाही ना. काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत? तर कोणत्या विषाणूचे रुग्ण आहे काँगो या देशात? स्वाईन पॉक्स, मंकी पॉक्स, बर्ड पॉक्स, कॅट पॉक्स. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मंकी पॉक्स. मंकी पॉक्स या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहे काँगो या देशात. लक्षात ठेवा, काँगो या देशात मंकी पॉक्स या विषाणूचे रुग्ण आहेत भरपूर. नेक्स्ट बघ, कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून म्हणून संबोधले आहे? असं आहे ते क्वेश्चन, ते टाईप करताना मिस्टेक झाली माझी. कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून संबोधले आहे? तर काँगो, इराण, दक्षिण आफ्रिका, उत्तर कोरिया. तर आपलं राईट आन्सर आहे काँगो. आधीच वरती एक क्वेश्चन बघितला आपण त्याचा. नेक्स्ट बघा, संपूर्ण वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे? संपूर्ण वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली? जर्मनी, फ्रान्स, जपान, सिंगापूर. तर कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे संपूर्ण वेधशाळा? तर जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे संपूर्ण वेधशाळा. लक्षात ठेवा, जपान या देशात. नेक्स्ट बघा, कोणत्या चांगाई 6 या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर भारत 1, इराक, दक्षिण कोरिया. तर B1. तर भारत या देशाने बघा, भारताने चांगाई 6 या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, चीनने कोणत्या रॉकेटद्वारे चांगाई 6 या चांद्रयान मोहिमेचे प्रभावी प्रक्षेपण केले आहे? बघा, चीनने कोणत्या रॉकेटचे चांगाई 6 या चांद्रयान मोहिमेचे प्रभावी प्रक्षेपण केले आहे? लाँग मार्च 5Y, लाँग मार्च 6D, 6D, लाँग मार्च 5G, लाँग मार्च 1A. तर लाँग मार्च 5Y. लक्षात ठेवा, चीनने रॉकेटद्वारे चांगाई 6 या चांद्रयान मोहिमेचे प्रभावी प्रक्षेपण केले, लाँग मार्च 5Y. लक्षात ठेवा, चीन या देशाची चांगाई 6 ही चांद्रयान मोहीम किती दिवसांची आहे? तर किती दिवसांची आहे चीन या देशाची चांगाई 6 ही चांद्रयान मोहीम? 55, 50, 52, 53. तर आपलं राईट आन्सर काय ना? 53 दिवसाची आहे. लक्षात ठेवा, मोहीम 53 दिवसाची मोहीम आहे चीन या देशाची चांगाई 6 चांद्रयान मोहीम. नेक्स्ट बघा, चीनने आपल्या चांगाई चांद्रयान मोहिमेदरम्यान कोणत्या देशाचा IQ उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर कोणत्या देशाचा? भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान. तर पाकिस्तानचा. बघा, चीनने आपल्या चांगाई चांद्रयान मोहिमेत पाकिस्तान या देशाचा IQ उपग्रह प्रक्षेपित केला आहे. लक्षात ठेवा, कोणत्या देशाचा? तर पाकिस्तान. नेक्स्ट बघा, चीनच्या आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये कोणत्या देशाच्या ऑर्बिटरचा समावेश आहे?
तर कोणत्या देशाच्या ऑर्बिटरचा समावेश आहे चीनच्या चंद्रयान मोहिमेमध्ये? पाकिस्तान, ब्रिटन, अमेरिका. तर पाकिस्तान आपला राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारताने 2023-24 मध्ये किती मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे? तर किती मेट्रिक टन 23-24 मध्ये बासमती तांदळाची निर्यात केली आहे? निर्यात म्हणजे पाठवलेला आहे दुसऱ्या देशात. 55, 44, 450, 53, 34, 457. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन सी आपलं राईट आन्सर आहे. 52, 42, 511. लक्षात ठेवा, वाचून घ्या संख्या. नेक्स्ट बघा, कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे? तर कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे बासमती तांदळाचा? म्हणजे आयात करणारा, भारताकडून खरेदी करणारा देश हा बनला आहे. तर बघा, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, UAE, मलेशिया. तर राईट आन्सर काय ना? सौदी अरेबिया हा देश भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे 23-24 मध्ये. नेक्स्ट बघा, भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात केली आहे? तर सर्वात जास्त कोणत्या देशाला सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात केली आहे? नॉर्वे, इस्राईल, उरुग्वे. तर उरुग्वे या देशाला सर्वात जास्त दराने म्हणजे जास्त भावाने, ज्या काही किमती असतील त्या जास्त दराने उरुग्वे या देशाला बासमती तांदळाची निर्यात केली आहे भारताने. नेक्स्ट बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशाच्या यादीत भारत हा कितव्या स्थानावर आहे? 164, 155, 159, 163. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन सी 159. आपलं राईट आन्सर आहे 159, सी नंबर. लक्षात ठेवा, भारताचे स्थान आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार 180 देशाच्या यादीत 159व्या स्थानावर आहे. नेक्स्ट बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर कोणता देश प्रथम स्थानावर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार? फिनलँड, नॉर्वे, आइसलँड, न्यूझीलंड. तर आपला राईट आन्सर काय येणार? नॉर्वे हा प्रथम स्थानावर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार. प्रथम स्थानावर नॉर्वे हा देश आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर होता? तर बघा, भारताचे स्थान किती होते वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये? भारताचा कितवा क्रमांक होता? 161, 160, 163, 165. तर आपला राईट आन्सर काय येणार? 161वे स्थान होते भारताचे, लक्षात ठेवा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती होते? तर 161वे होते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला? तर कोणत्या देशाच्या पत्रकारांना प्रदान करण्यात आला आहे युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024? युक्रेन, इस्राईल, पॅलेस्टाईन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2024चा हा प्रदान करण्यात आला, लक्षात ठेवा, पॅलेस्टाईन. नेक्स्ट बघा, सध्याच्या हायच्या मोबिलिटी आर्टिकल रॉकेट सिस्टीम. बघा, हायच्या मोबिलिटी आर्टिकल रॉकेट सिस्टीमची रेंज किती किलोमीटर आहे? तर किती किलोमीटर आहे सध्याच्या हायच्या मोबिलिटी आर्टिकल रॉकेट सिस्टीमची रेंज? 400, 200, 500, 300. राईट आन्सर काय येणार? 300 किलोमीटर. बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्लीज जे काही लेक्चर होत आहे त्याला लाईक करून ठेवा. नेक्स्ट लेक्चर जेव्हा पण मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. त्याच्यामुळे जे लेक्चर आहे आपलं चालू त्याला लाईक करा आणि
आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा. उद्याचं लेक्चर हे आपलं ग्रामसेवक तांत्रिकवर होणार. एक दिवसीय लेक्चर होणार, एक दिवस तांत्रिकचं लेक्चर होणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो? 3 मे, 4 मे, 5 मे, 2 मे. तर 4 मे हा आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. 4 मे. 4 मे हा दिवस कधीपासून अंतिम अग्निशामक दिन म्हणून भेटला? तर कधीपासून भेटला? 4 मे हा दिवस अंतिम अग्निशामक दिन. तर 1999, 1997, 1996, 1990. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1999ला जाहीर करण्यात आला 4 मे हा दिवस अंतिम अग्निशामक दिन म्हणून. 4 मे 1999 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युद्ध नंतर 2024 मध्ये कोणत्या देशात सर्वाधिक पदके निघाली? तर ऑप्शन बघा, इस्रायल, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, UAE. राईट आन्सर काय? UAE. दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युद्ध नंतर 2024 मध्ये सर्वाधिक पदके UAE या देशाला मिळाली. चला तर आपलं हे लेक्चर संपलंय. बघा 30 मिनिटाचं आपलं लेक्चर जाणार, अर्ध्या तासाचं. नक्की अटेंड करा जेणेकरून तुम्हाला सर्व एक्झामसाठी फायदा होईल. महत्त्वाच्या एक्झाम म्हणजे आपली पोलीस भरती, तलाठी आणि ग्रामसेवक, आणि तसेच MPSC UPSCना सुद्धा याचा फायदा होणार. हे लेक्चर सर्व एक्झामसाठी आहे. आणि प्लीज बघत चला, अभ्यास करत चला. लगेच एक्झाम राहणार आहे पुढच्या महिन्यात ग्रामसेवकची. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.